तर आज तुमचा हो गेला होता विशेष स्टेडियम मध्ये विदर्भ लीग मॅच पाहण्यासाठी, पण तिथे गेल्यावर आपण एवढं एन्जॉयमेंट केला ना, आज एवढी मजा आली ना, आज कोणती टीम जिंकली चला आजच्या ब्लॉग मध्ये सगळं सांगतो. तर काय विषय मित्रांनो, सगळ्यांना जय श्रीराम. तर आज जायचं होतं आपल्याला विशेष स्टेडियम मध्ये, कारण आज होती फायनल मॅच. पटकन आपल्या प्रेमबाईला घेतलं ना, आपल्या प्रेमबाईच्या काला गोळ्याला घेतलं आणि डायरेक्ट निघालो जामट्याकडे त्यासाठी. आता जामट्यात पोहोचले नाही तर आपल्याला एवढी भयानक गर्दी दिसते, म्हटलं आपल्याला पार्किंग लावायला भेटते का नाही जागा. पण फायनली आपण आपली बाईक एकदम सेफ पार्किंग करून टाकली. पटकन आपल्या स्टेडियम कडे जायला लागतो, पण लोक असे धावून करून राहिले रे बा एकदम. आता सगळ्या पब्लिकली 9 नंबरच्या गेट म्हणून अंदर जायचं होतं आणि पटकन आपण येऊन जातो आपल्या स्टेडियमच्या अंदर. आता आपण स्टेडियमच्या अंदर आलो नाही तर आपल्याला एकदम खतरनाक व्ह्यू पाहायला भेटते. थोड्याच वेळात आपलं नॅशनल अँथम वगैरे चालू झालं आणि ते आपण एकदम इमानदारीनं पार पाडलं. आता तुमच्यावाला तर एकदम परफेक्ट सीट भेटून गेली ती. आज होते आपल्यासोबत हे डॉन लोक, पाहून घ्या रे बा. पण मित्रांनो, आपण कुठेही जाऊन आपले प्रेमाचे माणसं भेटले नाही असं तर होणारच नाही. आपले प्रेमाचे माणसं भेटले, त्यांना एकदम बड्यापैकी आपण ब्लॉग मध्ये घेऊन टाकलं. आता भाऊ, जिंदगीत कधी तुमच्यावर तिकीट काढून मॅच पाहायला नाही गेलं, पण आज फुकटात भेटलं तर लवकरात लवकर तुमच्या इथं हाजीर झाला. पण मॅच पाहता पाहता सगळेजण बोलायला लागले गच्च गच्चर. म्हटलं काय रे बा, एकदम लाजच येऊन राहिली आपल्याला. आता मॅच मध्ये ओढू आपल्याला लागली होती ताण. चला म्हटलं लवकर पाणी पिऊन घ्या, म्हणजे अजून थोडीशी एनर्जी येऊन जाते आपल्यामध्ये. आणि डायरेक्ट येऊन जातो मित्रांनो आपण सगळ्यात टॉप फ्लोअरवर. आता टॉप फ्लोअरवरून एवढा खतरनाक व्ह्यू होता, तर चला म्हटलं स्टोरीसाठी एखादी क्लिप काढून घ्या. तेवढ्याच एंट्री झाली आपल्या लॉयन चच्चाची. काहो सेट म्हटलं कशी आहे तर एक नंबर आहो म्हणे. बरं मित्रांनो, काल मॅच पाहण्यासाठी कोण कोण आलं तर कमेंट बॉक्स मध्ये तेवढं नक्कीच सांगून झालं बरं का. पण तेवढाच अनाउन्समेंट झाला का स्टेडियमची लाईट बंद होते आणि सगळे आपल्या मोबाईलचे टॉर्च ऑन करून टाका. कारण भाऊ माहित नव्हतं आता लाईट शो होणार होता, आणि लाईट शो तर एवढा खतरनाक झाला आणि तुम्ही पाहू शकता. बापरे बाप, म्हटलं एकदम मजा येऊन गेली आपल्याला. पण तेवढाच भेटून जाते आपल्याला संस्कार भाऊ. काहो सेट म्हटलं कुठे फिरून राहिले तुम्ही स्टेडियम मध्ये, या म्हटलं आपल्या ब्लॉग मध्ये. मित्रांनो, स्टेडियम मध्ये मॅच पाहू झालं आपण बोर. चला म्हटलं आता थोडेसे ड्रोन शॉट वगैरे घेऊन घ्या आपण. आता स्टेडियम बाहेर तर आपण ड्रोन उडवलं होतं, पण आपल्याला अशी धगधग होय असं वाटते की आता पोलीस लोक येते रे बा आपल्याला पकडायला. आता मित्रांनो, आपण तुमच्यासाठी एवढं रिस्क घेतो, पण तुम्ही आपल्याला फॉलो नाही करत. तेवढं एक फॉलो करून टाकता तुमच्या भावाला. आणि फायनली मित्रांनो, आपली पगारी स्ट्रायकर जिथून जाते आणि डायरेक्ट निघून जातो आपण आपल्या घराकडे जाण्यासाठी. आजचा ब्लॉग कसा वाटला तर सांगा कमेंट बॉक्स मध्ये.